गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. काल आपण पाहिलेलं आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन पाहत असताना काल आपण लास्ट पॉईंट पाहिला होता कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स या दोघांमधलं डिस्टिंग्विश बिटवीन. किंगडम ॲनिमिलिया आहे मेन ॲनिमल्समध्ये. त्या किंगडम ॲनिमिलियामध्ये दोन त्याचे सब किंगडम पडतात, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये रॉड लाईक सपोर्ट नसतो, means notochord is absent. This type of animals are called as a non-chordates, and those animals in whose body there is a rod-like support is present, that is notochord is present, these animals are called as a chordates. हे आपण काल पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काल हेही पाहिलेलं आहे की नोटोकॉर्डमध्ये हा जो सब किंगडम नोटोकॉर्ड होता, नॉन कॉर्डेट्स होता, त्या नॉन कॉर्डेट्समध्ये परत 10 फायलम्स आपण पाहिलेले आहेत. त्या 10 फायलमची नावंही आपण पाहिलेली आहेत. त्या 10 फायलमची नावं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली पाहिजे. त्याचं मिनिंगही काल तुम्हाला मी दिलेलं आहे. ते 10 नावं मी परत एकदा तुम्हाला सांगतो आहे. फर्स्ट फायलम आहे आपला प्रोटोझोआ, जो आपल्याला ह्या सिलेबसमध्ये डिटेल स्टडी नाही आहे त्याचा, प्रोटोझोआ. त्याच्यानंतर सेकंड फायलम आहे पोरीफेरा, म्हणजे स्पोर्स प्रेझेंट ऑन द बॉडी. थर्ड फायलम आहे निडारिया, मीन्स टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द बॉडी, अराउंड द माउथ. त्याच्यानंतर हा थर्ड झाला निडारिया. फोर्थ आहे प्लॅटिहेल्मिंथस. प्लॅटिहेल्मिंथस म्हणजे द फ्लॅट ओवर्म्स. तुम्हाला एक्झाम्पल प्लॅनेरिया माहीत आहे. द बॉडी इज लाईक द लीफ ऑर स्ट्रीप, पानासारख्या आकाराची बॉडी असते किंवा स्ट्रीपच्या आकाराची बॉडी असते, म्हणून त्याला प्लॅटिहेल्मिंथस म्हणतो. त्याच्यानंतर सिक्स्थ आहे जो आपला राऊंड वर्म आहे. राऊंड वर्म म्हणजे बॉडी इज अ लॉंग अँड थ्रेड लाईक सिलेंड्रिकल बॉडी. दिस टाईप ऑफ ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज अ राऊंड वर्म. अँड दिस त्याचं फायलम आहे ॲस्केलहेल्मिंथस. प्लॅटिहेल्मिंथस, ॲस्केलहेल्मिंथस. त्याच्यानंतर होता ॲनिलिडा. ॲनिलिडा हे आपण पाहिलं आहे सेगमेंटेड बॉडी अँड थिन क्युटिकल इज प्रेझेंट ओव्हर द बॉडी. त्याच्यानंतर आहे अर्थ्रोपोडा. अर्थ्रोपोडा म्हणजे जॉईंटेड अपेंडेजेस. फॉर एक्झाम्पल अर्थवॉर्म, कॉकरोच, बटरफ्लाय. दिस इज द लार्जेस्ट फायलम इन द वर्ल्ड किंवा ऑन द अर्थ. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा झाल्यानंतर पाहिला आपण मोलुस्का. मोलुस्का मीन्स सॉफ्ट बॉडी, सॉफ्ट अँड स्लिमी बॉडी. बॉडी इज डिवाइडेड 3 पार्ट्स, हेड, टेल अँड व्हिसरल मास. त्याच्यानंतर आपण पाहिला इकायनोडर्मॅटा. There is a calcium carbonate spines are present on the body. The spines of the calcium carbonates are present on the body. For example आपण पाहिलं starfish. आणि लास्ट होता आपला, लास्ट जो आहे तो पाहिलेला आहे आपण हेमिकॉर्डेटा. त्याच्यानंतर आपण पाहिला हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा म्हणजेच द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली द प्रोबिस्किस रिजन. कुठं होता? ओनली द प्रोबिस्किस रिजन, म्हणून त्याला आपण काय म्हटलो, त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं बेलेनोग्लॉसस. असे आपण हे 10 फायलम पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे, तुम्ही त्याच्या अगोदरच्या लेसनमध्ये पाहिलं आहे की जी ही 5 किंगडम मेथड आहे ती कुणी हुडकून काढली? न्यू सिस्टम ऑफ द क्लासिफिकेशन आहे जी आता आपण वापरतो, ती कुणी हुडकून काढली? 5 किंगडम मेथड, रॉबर्ट फिटाकर. आणि आज आपल्याला सुरुवात करणार आहोत आपण की ही न्यू सिस्टम ऑफ द क्लासिफिकेशन काय आहे, त्याच्यामध्ये कोणते क्रायटेरिया वापरले आहे. आजचा आपला चॅप्टरचा मेन पॉईंट आहे द क्रायटेरिया, विच क्रायटेरिया आर युज्ड फॉर न्यू सिस्टम ऑफ द क्लासिफिकेशन. आज आपण हे पाहणार आहोत. क्रायटेरिया युज्ड फॉर न्यू सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. कोणते क्रायटेरिया वापरले ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये? न्यू सिस्टम जी आहे ॲनिमल क्लासिफिकेशनची, त्याच्यामध्ये कोणते क्रायटेरिया वापरलेले आहेत त्याची नावं तुम्हाला विचारतात. 1 मार्काला हा प्रश्न पडू शकतो. मग कोणते क्रायटेरिया आहेत? फर्स्ट क्रायटेरिया आहे यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन. सेकंड क्रायटेरिया आहे बॉडी कॅव्हिटी.
थर्ड किंवा बॉडी सिमेट्री घेऊ आपण सेकंड बॉडी सिमेट्री. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी, थर्ड क्रायटेरिया आहे बॉडी कॅव्हिटी. फोर्थ क्रायटेरिया आहे आपला बॉडी कॅव्हिटी. फोर्थ क्रायटेरिया आहे जर्मिनल लेअर, जर्मिनल लेयर्स किंवा जर्मिनल लेयर्स. आणि पाचवा क्रायटेरिया आहे सेगमेंटेशन, पाचवा क्रायटेरिया आहे सेगमेंटेशन. आता हे 5 क्रायटेरिया त्याची नावं तुम्हाला लिहायची आहेत. ह्यावर तुम्हाला मिळतं 1 मार्क. तुम्ही जर व्यवस्थित विचार करा द क्रायटेरिया. कोणकोणते क्रायटेरिया आहेत? बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेअर आणि सेगमेंटेशन. ह्या 5 क्रायटेरियावरती ही सिस्टम, जी न्यू सिस्टम ऑफ द ॲन्युअल क्लासिफिकेशन आहे ती बेस्ड आहे. आता फर्स्ट क्रायटेरिया जो आहे तुम्हाला राईट शॉर्ट नोटवर विचारतात की नेमकं बॉडी ऑर्गनायझेशन काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे पुढं. फर्स्ट क्रायटेरिया जो आहे आपला बॉडी ऑर्गनायझेशन, त्याच्यावर तुम्हाला राईट शॉर्ट नोट ऑन विचारलेला आहे. त्याच्यानंतर बॉडी सिमेट्रीवरती राईट शॉर्ट नोट ऑन विचारतात. जर आपला सेकंड पॉइंट आहे जो आजचा बॉडी ऑर्गनायझेशन, राईट शॉर्ट नोट ऑन बॉडी ऑर्गनायझेशन. आता बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे काय बघा, सर्वात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे, हे 5 मुद्दे अगोदर लक्षात ठेवा. जे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो. सेल्स, फर्स्ट पॉइंट आहे सेल्स, हा लक्षात ठेवायचं. मग ह्या सेल्समध्ये काय लक्षात ठेवायचं, आवर बॉडी इज मेड अप ऑफ द सेल्स अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी कॅन बी परफॉर्म्ड विथ हेल्प ऑफ दिस सेल्स. हा पहिला पॉइंट आहे. म्हणजे आपली सर्वांची बॉडी जी आहे, ॲनिमलची बॉडी, ही कशाने बनलेली असते? सेल्सनी. आणि त्याचं फंक्शनिंग असतं बॉडीचं, दॅट फंक्शनिंग कॅन बी परफॉर्म्ड विथ हेल्प ऑफ द सेल्स. मग हा पहिला पॉइंट आपण सेल्सचा लक्षात ठेवला. दुसरा पॉइंट आहे सेल्युलार, दुसरा पॉइंट आहे सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता बघा, इन केस ऑफ द मल्टीसेल्युलर ॲनिमल्स द नंबर ऑफ सेल्स ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म द टिश्यू, हे आपण पॉईंट आपल्याला माहीत आहे. पण काही ॲनिमल्समध्ये, जे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत, त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स असतात परंतु नो टिश्यू इज प्रेझेंट. त्याच्यामध्ये हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, नो टिश्यू इज प्रेझेंट, नो टिश्यू इज प्रेझेंट. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. परत एकदा सांगतो, काही मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये नंबर ऑफ सेल्स तर प्रेझेंट असतात परंतु टिश्यूज आर नॉट फॉर्मड, नो टिश्यू इज प्रेझेंट, देन दिस टाइप ऑफ ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज अ सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. हा सेकंड पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. तिसरा पॉईंट आहे सेल टिश्यू, तिसरा पॉईंट आहे सेल टिश्यू. म्हणजे ह्या ऑर्गनायझेशनमध्ये number of cells grouped together to form the tissue and that tissue can be perform the functioning of that body, then this type of organization is called as a cell tissue grade of organization. या टाईपचं जे ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये टिश्यूज फॉर्म झालेले असतात, डेव्हलप झालेले असतात आणि ते टिश्यू फंक्शनिंग करत असतात बॉडीचं, म्हणून त्या टाईपच्या ऑर्गनायझेशनला काय म्हणायचं? सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. त्याचं एक्झाम्पल आहे फायलम निडारिया. निडारियामध्ये जेवढे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये असं असतं. याचं एक्झाम्पल आहे फायलम पोरीफेरा. पोरीफेरा जो फर्स्ट आपला जो फायलम आहे त्याच्यामध्ये हे या टाईपचं ऑर्गनायझेशन असतं. चौथं ऑर्गनायझेशन आहे आपल्या बॉडीमध्ये, आपल्याला पाहायचं आहे टिश्यू ऑर्गन्स, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे? द नंबर ऑफ टिश्यूज आर ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म ऑर्गन्स, टू फॉर्म ऑर्गन. म्हणजे ज्यावेळेस टिश्यूज एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतं? ऑर्गन तयार होतं. आणि तशा टाईपच्या, आणि ते ऑर्गन्स काय करत असतात? बॉडीचं फंक्शनिंग पार पाडत असतात. म्हणून त्या टाईपच्या ऑर्गनायझेशनला काय म्हणायचं? टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. हे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये फ्लॅटवॉर्म. इन केस ऑफ द फ्लॅटवॉर्म्स म्हणजे फ्लॅटीहेल्मिंथसच्या बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टम्स ऑर्गन असतात परंतु सिस्टम डेव्हलप झालेली नसते, म्हणून त्या टाईपच्या काय म्हणायचं? ऑर्गन, टिश्यू ऑर्गन. त्याच्यानंतर इथं लक्षात ठेवा नो सिस्टम, नो सिस्टम, नो सिस्टम इज फॉर्मड. पाचवं आहे ऑर्गन सिस्टम, ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. रिमेनिंग ऑल ॲनिमल्स जे आहेत त्या रिमेनिंग ऑल ॲनिमल्समध्ये these organs can be grouped together and to form the organ system. In case of आपल्या बॉडीमध्ये पण वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, एक्सक्रेटरी सिस्टम आहे, बरोबर, रेस्पिरेटरी सिस्टीम्स आहेत. ह्या सिस्टीम्स असतात आणि ह्या सिस्टीम्स काय करत असतात? बॉडीचं फंक्शनिंग पार पाडत असतात. म्हणून तशा टाईपच्या ऑर्गनायझेशनला काय म्हणायचं? ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ह्याचं एक्झाम्पल आहे ह्युमन,
क्रॅब, फ्रॉग, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. हे 5 पॉईंट लक्षात ठेवा. असे शॉर्टमध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर सहज लक्षात राहील. हे तुम्हाला शॉर्ट जेणेकरून उत्तर तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. आता ह्याचं उत्तर असं लिहून जमेल का आपल्याला, तर याचं थोडीशी तुम्हाला पॉईंट्स लिहावे लागतात. मग उत्तर कसं लिहायचं का, फर्स्ट पॉईंट आपण पाहतोय उत्तर कसं लिहायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचा बॉडी ऑफ animals किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज made up of cells and functioning of body is performed by cells. हा पहिला पॉइंट झाला. सेकंड पॉइंट लिहायचा आपल्याला in case of multicellular animals, many cells are present, but no tissue is formed. This type of organization is called as a cellular grade of organization. Cellular grade of organizations. ह्याचं एक्झाम्पल आहे फायलम पोरीफेरा. तिसरं पॉइंट आपण पाहायचं आहे in case of some animals, number of cells grouped together to form tissue. Number of cells grouped together to form tissue. And this tissue perform the functioning of body. This grade of organization is called as या ऑर्गनायझेशनला काय म्हणायचं, सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ह्याचं एक्झाम्पल आहे फायलम निडारिया. हे असे 3 पॉइंट झाले आपले. तुम्ही ह्याच्यामध्ये शॉर्ट्स मध्ये थोडं करू शकता, पण तुम्हाला डिटेल्स मध्ये हे दिलेलं आहे. पुढचा हे 3 पॉइंट्स पहा. बॉडी ऑफ ॲनिमल इज मेड अप ऑफ द सेल्स. फंक्शनिंग ऑफ द बॉडी इज परफॉर्म्ड बाय सेल्स विथ हेल्प ऑफ द सेल्स. हा पहिला पॉइंट झाला. इन केस ऑफ द मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मेनी सेल्स आर ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म, मेनी सेल्स आर प्रेझेंट बट देर इज अ नो टिश्यू. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. हा पॉइंट तुमच्या ह्याच्यामध्ये आलाच पाहिजे. बॉडी इज परफॉर्म्ड, फंक्शनिंग ऑफ द बॉडी इज परफॉर्म्ड बाय द सेल्स. हा पहिला पॉइंट. दुसऱ्या ह्याच्यामध्ये नो टिश्यू इज फॉर्म्ड, हा पॉइंट आला पाहिजे. दिस टाइप ऑफ द ऑर्गनायझेशन इज कॉल्ड एज सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल एक लक्षात ठेवा, पोरीफेरा. त्याच्यानंतर इन केस ऑफ सम ॲनिमल्स नंबर ऑफ सेल्स आर ग्रुप्ड टुगेदर टू फॉर्म टिश्यू. हे एक शब्द आला पाहिजे, टू फॉर्म टिश्यू. मग त्याला काय म्हणायचं, सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल आहे फायलम निडारिया. असे 3 पॉइंट्स झाले.
चौथा पॉईंट आहे तुमचा, झूम करून पहा तुम्हाला समजेल. चौथा पॉईंट आहे जो तुम्हाला लिहायचा आहे याच्यामध्ये. काय आहे बघा चौथा पॉईंट. चौथ्या पॉईंट मध्ये काय आहे, जे आता टिश्यू पर्यंत आलोय आपण. टिश्यू इज फॉर्म्ड. चौथा पॉईंट, इन फ्लॅट वॉर्म, इन फ्लॅट वॉर्म, इन फ्लॅट वॉर्म, functioning of body in flat warmer, functioning of body performed by organ, performed by organ किंवा in flat warmer number of tissue grouped together to form organ. असा पॉईंट जर लिहिला तरी चालेल. किंवा functioning of body is performed by organ. So this type of organization, this type of organization is called, काय म्हणायचं त्याला, टिश्यू ऑर्गन. कसलं ऑर्गन? टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल प्लॅटीहेल्मिंथस. एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिंथस, प्लॅटीहेल्मिंथस. आणि लास्ट पॉइंट आहे रिमेनिंग all animals, in remaining all animals, the functioning of body is performed with help of the system, organ system. Functioning of body performed by organ system. This is called this organization is called organ system grade of organization. त्याला काय म्हणायचं? ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. याचं एक्झाम्पल आहे याचं ह्युमन. एक्झाम्पल ह्युमन क्रॅब, फ्रॉग. ह्युमन, क्रॅब आणि फ्रॉग हे असं आपण त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन पाहिलेलं आहे. तुम्हाला 5 जे मुद्दे सांगितले ते व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं सेल, नंतर सेल्युलर, तिसरं सेल टिश्यू, त्याच्यानंतर टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम. हे 5 पॉईंट लक्षात ठेवायचे. आणि एक्झाम्पल सेल्युलरमध्ये तर जनरल माहिती आहे. सेल्युलरमध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा, फायलम पोरिफेरा 1 नंबरचा फायलम. त्याच्यानंतर दुसरा आहे नो टिश्यू इज फॉर्म्ड. ह्याच्यामध्ये पोरिफेरा. सेल टिश्यूमध्ये काय लक्षात ठेवायचं? निडारिया. सेल टिश्यूमध्ये काय लक्षात ठेवा? निडारिया. टिश्यू ऑर्गनमध्ये लक्षात ठेवायचं प्लॅटीहेल्मिंथस. आणि लास्ट ऑर्गन सिस्टममध्ये लक्षात ठेवायचं रिमेनिंग ऑल ॲनिमल्स, ह्युमन, क्रॅब आणि फ्रॉग. त्याच्यानंतर आहे बॉडी कॅव्हिटी. तुमचा पुढचा पॉईंट आहे बॉडी कॅव्हिटी. ते मी पुसतो आहे. पुढचा पॉईंट आहे बॉडी कॅव्हिटी. राईट शॉर्ट नोट ऑन अगोदर आपण बॉडी सिमेट्री बघूया. बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री म्हणजेच काय हे आपल्याला पाहायचं आहे. बघा बॉडी सिमेट्री म्हणजेच काय. याच्यामधला पहिला पॉईंट आहे बॉडी सिमेट्री म्हणजेच काय अगोदर समजून घ्या. ऑर्गनची ॲनिमलची बॉडी जर त्याचे 2 पार्ट्स पडतात किंवा नाही पडतात, कुठल्याही बॉडीचे 2 इक्वल पार्ट्स पडतात किंवा नाही पडतात, त्याला काय म्हणतो आपण? सिमेट्री असं म्हणतो. त्याला काय म्हणायचं? सिमेट्री. इफ द बॉडी ऑफ ॲनिमल इज डिवायडेड टू द 2 इक्वल पार्ट्स ऑर नॉट, when the imaginary axis can be passing through its body. On basis of this property, the animals are classified into the 3 parts. किंवा त्याचे 3 टाइप्स पडतात. बघा परत एकदा सांगतोय.
बॉडी सिमेट्री म्हणजेच काय, एखादा इमॅजिनरी ॲक्सिस बॉडीमधून पाठवल्यानंतर त्या बॉडीचे 2 पार्ट्स पडतात किंवा नाही पडतात, याच्यावरून त्याचे किती टाइप्स पडतात, 3 टाइप्स पडतात. असिमेट्रिक बॉडी, दुसरा आहे बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी आणि तिसरा आहे रॅडियल सिमेट्रिकल बॉडी. परत एकदा सांगतो, when imaginary axis can be passing through the body, this body can be divided into the 2 equal parts or not. On basis of this property, the animals are classified into 3 parts. That is, first type is a asymmetric body. Second type of this is a bilateral symmetrical body, and third one is a radial symmetrical body. आपल्याला पाहायचं आहे. हे तुम्हाला समजलेलं असेल. पहा, याचे शॉर्ट्स मध्ये आपण असं लक्षात ठेवू. पहिला पॉइंट लिहायचा आपल्याला, बॉडी into 2 parts or not. बॉडी डिवाइडेड into the 2 parts or not. हा पहिला पॉइंट. त्याचे टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप ह्याच्यामध्ये असिमेट्रिक बॉडी. सेकंड पॉइंट आहे बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी. बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी. आणि थर्ड वन आहे रॅडियल सिमेट्रिकल बॉडी. हे 3 टाइप्स आहेत बॉडीचे. बघा, फर्स्ट पॉइंट हे असं एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता असिमेट्रिक म्हणजे ज्याच्यामध्ये बॉडी डज नॉट डिवाइडेड इंटू द 2 इक्वल पार्ट्स. दॅट सिमेट्री इज कॉल्ड ॲज अ असिमेट्रिकल बॉडी. फॉर एक्झाम्पल, बाथ स्पंज आहे. बाथ स्पंज असतात समुद्रामध्ये सापडणारे. त्या बाथ स्पंजमध्ये कुठून जरी इमॅजिनरी ॲक्सिस पास केला तर त्याच्या बॉडीचे 2 इक्वल पार्ट्स होत नाहीत. म्हणून त्याला कसली बॉडी म्हणायचं, असिमेट्रिक बॉडी, ज्याच्यामध्ये 2 समान इक्वल पार्ट होत नाहीत, नॉट. म्हणून त्याला काय म्हणायचं, असिमेट्रिक. नॉट म्हणलं की अ म्हणजे नॉट इक्वल, बॉडीज डज नॉट डिवाइड इंटू द 2 इक्वल पार्ट्स. सेकंड आहे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटर म्हणजे बाय म्हणजे 2. when there is only one imaginary axis through which when cut is that body can be cut, then 2 equal parts are developed किंवा फॉर्म, ज्याच्यामध्ये एकच इमॅजिनरी प्लेन असतो, 1 इमॅजिनरी ॲक्सिस असतो. आणि ते 1 इमॅजिनरी ॲक्सिस मधून ज्यावेळेस आपण कट घेतो त्यावेळेस त्या बॉडीचे 2 इक्वल पार्ट्स होतात. फॉर एक्झाम्पल, आपलंच घ्या ना, आपल्या बॉडीमध्ये जर इथून कट घेतला, एकच ॲक्सिस आहे, इथूनच आपण कट घेतला तर त्याचे 2 इक्वल पार्ट्स होतात. त्याच्यानंतर कुत्र्यामध्ये आहे, मांजराचं आहे, एकच इमॅजिनरी प्लेन आहे. ह्या कटमधून जर आपली बॉडी कट केली ह्या इमॅजिनरी ॲक्सिस मधून तर आपल्या बॉडीचे 2 इक्वल पार्ट्स होतात. म्हणून त्याला कसली सिमेट्री म्हणायचं, बायलॅटरल सिमेट्री. म्हणून 1 इमॅजिनरी ॲक्सिस, नो 1. आणि ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इमॅजिनरी ॲक्सिस, नंबर ऑफ प्लेन्स. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्लेन्स आहेत किंवा इमॅजिनरी ॲक्सिस कॅन बी पासिंग थ्रू द सेंट्रल ॲक्सिस. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठून जरी प्लेन घेतला, कुठून जरी कट केलं तर त्याच्यामध्ये त्याचे 2 इक्वल पार्ट्स सापडतात. फॉर एक्झाम्पल आहे स्टारफिश. त्याचं एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं, स्टारफिश. इथं लक्षात ठेवा, ह्युमन, माणूस. हे असे एवढे जरी मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले शॉर्टमध्ये तर तुम्हाला हे उत्तर लक्षात राहतं. मी पाठाचे म्हणजे ज्यावेळेस नोट्स देतोय त्याच्या अगोदर ह्या तुम्हाला शॉर्ट्समध्ये मुद्दे देतोय, एवढे तरी तुम्ही पाठांतर करत असताना लक्षात ठेवायचे. बॉडी इज डिवाइडेड इंटू 2 पार्ट्स ऑर नॉट. ऑन बेसिस ऑफ दिस देर इज 3 टाइप्स ऑफ सिमेट्री. कोणकोणते, असिमेट्रिक बॉडी, देर इज नो एनी सच सिमेट्रिकल किंवा देर इज नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस. Therefore, this is called as a asymmetric body. For example, bath sponge. Bilateral symmetry, there is only 1 imaginary axis through which body can be cut and the 2 equal parts are formed. This is called as a bilateral symmetry. Example, human. And third one is the imaginary axis can be passing through the central axis, means there are number of planes are present in that body. This is called as a
रेडियल सिमेट्रिकल बॉडी एक्झाम्पल आहे स्टार फिश. हेच पॉईंट आपण आता व्यवस्थितपणे लिहून घेणार आहोत. बघा फर्स्ट पॉइंट, इफ बॉडी ऑफ ॲनिमल्स इज cut, if the body of animal is cut when imaginary axis is cut through the imaginary axis into two equal part or not. If the body of animal is cut through imaginary axis into the two equal part or not, on basis of this property, animals classified into three types. Your body is classified, animal body is classified into the three types. First point, if body of animal is cut through the imaginary axis into two equal part or not. इमॅजिनरी ॲक्सिस मधून कट केलं तर त्याचे दोन पार्ट्स पडतात किंवा नाही, या बेसिसवरती ही जी प्रॉपर्टी आहे, ऑन बेसिस ऑफ दिस प्रॉपर्टी द ॲनिमल्स बॉडी इज क्लासिफाईड इंटू द थ्री टाइप्स. फर्स्ट टाइप आहे असिमेट्रिक बॉडी. असिमेट्रिकल बॉडी. फर्स्ट आपल्याला बघायचं आहे असिमेट्रिकल बॉडी. ह्याच्यामधलं पॉइंट, in case of this body there is no such imaginary axis or plane. Through which body can be cut. This type of body is called as a asymmetric body. This is called asymmetric body. Example, बाथ स्पंज. कळलं? म्हणजे ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा, नो सच इमॅजिनरी ॲक्सिस. सेकंड आहे बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी. In this body, imaginary axis passing through only one plane. एकाच प्लेन मधून ते इमॅजिनरी ॲक्सिस जाऊ शकतो. ओनली वन प्लेन and get two equal parts of body. This is called bilateral symmetrical
body. This is called as a bilateral symmetrical body. Example, human. एक्झाम्पल ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा ह्युमन. याचा दुसरा पॉईंट पाहिला आपण. तिसरा जो टाईप आहे हे असे तुम्हाला दोन पॉईंट समजले असतील. तिसरा पॉईंट आपण इथं वर लिहूया, हे तुमच्याकडे असेल व्यवस्थितपणे. तिसरा जो आहे तिसरा जो टाईप्स आहे रॅडियल सिमेट्रिकल बॉडी. तिसरा टाईप आहे रॅडियल सिमेट्रिकल बॉडी. काय पॉइंट आहे? इन दिस बॉडी imaginary axis is passing through imaginary axis कुठून पास करायचा आहे? passing through central axis means it have many planes. त्याला किती प्लेन्स आहेत? मेनी प्लेन्स आहेत. मोर दॅन वन प्लेन. It have more than one plane. It have many planes through which body can be cut. Through which body can be cut. This type of symmetry is called as a radial symmetrical body. Example आहे ह्याचं स्टार फिश. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सेंट्रल ॲक्सिस आणि मेनी प्लेन्स. याच्यामध्ये नंबर ऑफ प्लेन्स असतात किंवा मेनी प्लेन्स असतात. हे अशा प्रकारे तुम्हाला त्याचे 3 टाइप्स पाहिलेले आहेत आपण. परत एकदा सांगतो. बॉडी सिमेट्रीमध्ये काय पॉईंट पाहायचा आहे? इफ द बॉडी ऑफ ॲनिमल इज डिवाइडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स और नॉट. On basis of this property, the body of the animals are classified into 3 types. First one is a symmetric body, second one is a bilateral symmetrical body, and third one is a radial symmetrical body. A symmetric body, there is no such any imaginary axis through which body can be cut. That is called as a asymmetrical body. Example आहे bath sponge. त्याच्यानंतर सेकंड आहे bilateral symmetrical body. Bilateral symmetrical body मध्ये पाहिलेलं आहे there is only one such plane through which body can be cut. That is called as a bilateral symmetrical body. Example आहे ह्युमन, फ्रॉग, बाकी सगळे ॲनिमल्स, जवळजवळ जास्त ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये, त्याला बायलॅटरल सिमेट्रिकल बॉडी म्हणायचं. आणि थर्ड वन आहे रॅडियल सिमेट्रिकल बॉडी. इन दिस टाइप ऑफ द बॉडी the imaginary axis can be passing through the central axis, means they have number of planes through which that body can be divided into the 2 equal parts. फॉर एक्झाम्पल स्टारफिश मध्ये कुठल्या जरी प्लेन मधून कट केलं तर त्याचे 2 इक्वल पार्ट्स मिळतात. हे आहे आपलं सिमेट्री, बॉडी सिमेट्रीचा पॉइंट्स. थर्ड आहे बॉडी कॅव्हिटी. थर्ड शॉर्ट नोट विचारतो तुम्हाला बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजेच काय पहा. थर्ड पॉइंट आहे जो आपला थर्ड राईट शॉर्ट नोट ऑन बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी म्हणजेच काय. देर इज in case of the number of animals, there is a cavity which is present between the body wall and internal organs. This cavity is formed in the embryonic stage of that animals through the mesoderm. म्हणजे काही नंबर ऑफ ॲनिमल्सच्या बाबतीत काय असतं, एक कॅव्हिटी फॉर्म झालेली असते. ती कॅव्हिटी कुठं फॉर्म होते? बॉडी वॉल जी आहे आपले बॉडी वॉल आणि इंटरनल ऑर्गनच्या दोघांच्या मध्ये जी कॅव्हिटी तयार होते त्या कॅव्हिटीला काय म्हणायचं? बॉडी कॅव्हिटी. मग ती बॉडी कॅव्हिटी कशी तयार होते आणि कुठं कधी तयार होते? ड्युरिंग देअर इम्ब्रोनिकल स्टेज. एम्ब्रोनिक स्टेजमध्ये असतानाच मेसोडर्म पासून ही बॉडी कॅव्हिटी तयार झालेली असते. मग या बॉडी कॅव्हिटीवर त्याचे 3 टाइप्स पडतात. कोणकोणते? फर्स्ट आहे त्याला त्या बॉडी कॅव्हिटीला आपण सिलोम असा शब्द आहे. बॉडी कॅव्हिटीला दुसरा शब्द आहे सिलोम. सिलोम हा शब्द लक्षात ठेवा. सिलोम म्हणजेच बॉडी कॅव्हिटी. ऑन बेसिस ऑफ दिस इफ दिस बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट ऑर नॉट, त्याच्यामध्ये त्याचे 3 टाइप्स पडतात. पहिला आहे
असिलोमेट बॉडी. असिलोमेट म्हणजे ज्याच्यामध्ये अशा टाईपची बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम्स अब्सेंट असतो, प्रेझेंट नसतोच त्याच्यामध्ये, मग त्याला काय म्हणायचं, असिलोमेट ॲनिमल्स. त्याच्यानंतर दुसरं पॉईंट्स आहे सुडोसिलोमेट म्हणजे आभासी किंवा फसवी, ॲक्च्युअल असल्यासारखी वाटते परंतु ॲक्च्युअली प्रेझेंट नसते, त्याला काय म्हणायचं, सुडोसिलोमेट ॲनिमल्स. आणि तिसरा जो टाईप्स आहे त्याला युसिलोमेट म्हणायचं. युसिलोमेट म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्च्युअली प्रेझेंट आहे, दिस टाईप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन दॅट ॲनिमल्स, दिस इज कॉल्ड ॲज अ सुडोसिलोमेट ॲनिमल्स. तर बॉडी कॅव्हिटीमध्ये आपण पहिल्या पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. या अगोदर शॉर्ट्स पॉईंट कसे लक्षात ठेवायचे. फर्स्ट पॉईंट तुम्ही हा लक्षात ठेवा, बॉडी कॅव्हिटी बिटवीन कशामध्ये, बॉडी वॉल अँड इंटरनल ऑर्गन. बॉडी कॅव्हिटी कुठं तयार झालेली असते, बिटवीन बॉडी वॉल अँड इंटरनल ऑर्गन. कशाने तयार झालेली असते, थ्रू द मेसोडर्म. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, मेसोडर्म पासून तयार झालेली असते बॉडी कॅव्हिटी. सेकंड पॉईंट आहे, ऑन बेसिस ऑफ दिस देर आर 3 टाइप्स. फर्स्ट वन आहे असिलोमेट बॉडी. त्याच्यामध्ये टाइप्स आहेत. बी आहे सुडोसिलोमेट बॉडी. आणि थर्ड वन आहे युसिलोमेट बॉडी. असे हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. असिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी इज absent. सुडोसिलोमेट म्हणजे नॉट ट्रू म्हणजे खरी नसते, आभासी असते, खोटी असते, फसवी असते. बॉडी कॅव्हिटी डज नॉट फॉर्म्ड ऑन अबोव मेथड्स. वरच्यासारखी बॉडी कॅव्हिटी नसते आणि ती ट्रू नसते, मग त्याला काय म्हणायचं, सुडोसिलोमेट. आणि युसिलोमेट, बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड ॲज अ युसिलोमेट. हे एवढं तुम्ही आन्सर असं लक्षात ठेवू शकता पाठांतरासाठी. एवढे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे, बाजूला काढायचे. आता हे कसं लिहायचं आन्सर आपल्याला पाहायचं आहे, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी पॉईंट्स. आता पाहायचं आहे आपल्याला बॉडी कॅव्हिटी. फर्स्ट पॉइंट, कॅव्हिटी which is formed between body wall and internal organs is called body cavity. This cavity is formed in embryonic stage through either mesoderm. ह्याला अंडरलाईन करून ठेवा. ती कशाने तयार झाली असते, मेसोडर्म पासून तयार झाली असते. ऑन बेसिस ऑफ these are the 3 types. First one is in some animals such body cavity is not present. These are called असिलोमेट. त्याला काय म्हणायचं, असिलोमेट. These are called as असिलोमेट. त्या ॲनिमल्सलाच काय म्हणायचं, असिलोमेट. एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये असिलोमेटमध्ये पहिले 3 फायलम्स, फायलम पोरिफेरामध्ये असणाऱ्या फायलममध्ये नसते. त्याच्यानंतर निडारियामध्ये पण नसते. अँड
प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीहेल्मिंथस ह्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. त्याच्यानंतर पुढे आहे सेकंड पॉइंट आहे थर्ड. In some animals, such a true body cavity is not present. Such a true body cavity is not present. तशी जी बॉडी कॅव्हिटी आहे तशी प्रेझेंट नसते. these are called pseudocoelomate. त्यालाच काय म्हणायचं? pseudocoelomate animals. एक्झाम्पल आहे याचं ॲस्केलहेल्मिंथस. एक्झाम्पल आहे ॲस्केलहेल्मिंथस. कळलं हे. आणि लास्ट वन पॉइंट आहे, लास्ट आहे in remaining all animals from Annelida remaining all animals from the Annelida, such body cavity is present, like above mentioned. वरील सांगितल्याप्रमाणे तशी बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते. जे ॲनिमल्स रिमेनिंग ॲनिमल्स आहेत ॲनलिडा पासूनचे बाकी सगळे त्याच्यामध्ये तशी बॉडी कॅव्हिटी असते. These animals are called eucoelomate. तशा सगळ्या ॲनिमल्सला काय म्हणायचं? eucoelomate. इथं pseudocoelomate not present, pseudocoelomate true body cavity is not present. This is called as a pseudocoelomate. असे 3 टाइप्स आपण पाहिलेले आहेत. लक्षात ठेवा. परत एकदा असिलोमेट ह्याच्यामध्ये फायलम्स आहेत पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटिहेल्मिंथस. त्याच्यानंतर सुडोसिलोमेट ह्याच्यामध्ये फायलम आहे ॲस्केलहेल्मिंथस आणि थर्ड वन आहे युसिलोमेट ॲनिलिडा पासूनचे सगळे ॲनिमल्स. हे अशा आपण 3 राईट शॉर्ट नोट पण पाहिलेले आहेत. पुढचा जो पॉईंट आहे तो एकदम शॉर्ट आहे, जर्म लेअर. हा एक फक्त पॉईंट लक्षात ठेवा. जर्म लेअर किंवा जर्मिनल लेयर्स कशा असतात ॲनिमल्समध्ये बघा. ह्या ठिकाणी आपली जी लेअर आहे बॉडी कॅव्हिटीची जी लेअर आहे त्या लेअरवरती किती लेयर्स आहेत म्हणजे किती लेयर्सने बॉडी तयार झालेली आहे त्याच्यावरून त्याचे टाइप्स पडतात. पहिला टाइप्स आहे डिप्लोब्लास्टिक आणि सेकंड पॉईंट आहे ट्रिप्लोब्लास्टिक. एवढे 2च पॉईंट आपल्याला पाहिजे आहेत. पहा तिसरा पॉईंट आहे आपला म्हणजे चौथी राईट शॉर्ट नोट आहे जर्मिनल लेअर. याच्यामध्ये हे 2च शब्द लक्षात ठेवा, डिप्लोब्लास्टिक आणि तिसरा सेकंड शब्द आहे ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे बॉडीवरती किती लेयर्स आहेत, किती लेयर्सने बॉडी बनलेली आहे. जर 2 लेयरने बनलेली असेल तर त्याला काय म्हणायचं? डिप्लोब्लास्टिक. बॉडी इज मेड अप ऑफ द 2 लेयर्स. किती लेयर्स आहेत? 2. आणि इथे किती लेयर्स आहेत? 3 लेयर्स. 2 लेयर्स आणि 3 लेयर्स. मग ह्यात कोणकोणते 2 लेयर्स आहेत बघा. पहिला आहे आतमध्ये, आपण ह्याचे डायग्राम पण पाहूयात. आतमध्ये जे असतं त्याला एंडोडर्म म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? एंडोडर्म. मध्ये जे असतं ते डेड लेयर असते आणि बाहेरच्या बाजूला जे आहे त्याला काय म्हणायचं? एक्टोडर्म.
ह्याला म्हणायचं एक्टोडर्म. एक्टो म्हणजे बाहेर. त्याच्यानंतर आतमध्ये जे आहे त्याला नाव आहे एंडोडर्म. एंडोडर्म. आणि इन केस ऑफ द डिप्लोब्लास्टिक, आपण डिप्लोब्लास्टिक नंतर बघू. इन केस ऑफ द डिप्लोब्लास्टिक हे कधी कधी विचारलेलं आहे तुम्हाला. इन केस ऑफ द डिप्लोब्लास्टिक आतली जी लेअर तुम्हाला दिसते आहे पण ही कशी आहे, डेड लेअर. कसली लेअर आहे, डेड लेअर आहे. पण ती डेड लेअर आपण काउंट करत नाहीत. म्हणून इथे ऍक्च्युअली किती लेअर झाल्या, दोनच, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. म्हणून ह्याला कसली बॉडी म्हणायचं, डिप्लोब्लास्टिक. काय म्हणायचं त्याला, डिप्लोब्लास्टिक. आणि याचं एकच एक्झाम्पल आहे जगामध्ये, कुठले ॲनिमल्स, ऑल निडारियन. ऑल निडारियन्स. ऑल निडारियन्स जे आहेत ते कशामध्ये आहेत, डिप्लोब्लास्टिक मध्ये आहेत. बाकी सगळे जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये हा पॉईंट घालायचा, डिप्लोब्लास्टिक. कळलं. परत एकदा, जर्मिनल लेअर, बॉडी किती लेअरवर तयार झालेली आहे, ज्यावेळेस 2 लेअरवर तयार होत त्याला काय म्हणायचं, डिप्लोब्लास्टिक. आणि याचं एक्झाम्पल आहे जगामध्ये एकच, कुठले, ऑल निडारियन्स. हायड्रा वगैरे सगळे ॲनिमल्स कशामध्ये येतात, निडारियामध्ये. निडारियनमध्ये जेवढे ॲनिमल्स आहेत ते ह्याचे डिप्लोब्लास्टिकचे एक्झाम्पल असतात. मग त्याची डायग्राम कधी कधी लक्षात ठेवायची असते. आतमध्ये जी लेअर काढायची त्याला नाव द्यायचं एंडोडर्म. मध्ये एक लेअर दिसते आपल्याला, त्याचं नाव आहे डेड लेअर. त्याच्यामुळे तिचं काउंट करायचं नाही, डेड असल्यामुळे त्याला काउंट करायची गरज नाही. त्याच्यामुळे किती लेअर झाले, 2च, एंडोडर्म आणि एक्टोडर्म. म्हणून ह्याला डिप्लोब्लास्टिक म्हणायचं. लास्ट वन आहे ट्रिप्लोब्लास्टिक. शेवटचा पॉईंट पाहतोय आपण ह्या लेक्चर मधला, जो आहे ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणलं की बाकीचे सगळे ॲनिमल्स, ऑल ॲनिमल्स रिमेनिंग निडारिया. मग कोण कोण ह्याच्यामध्ये ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये, आतमध्ये माहिती आहे तुम्हाला, आतमध्ये असल्यावर काय म्हणायचं त्याला, एंडोडर्म. आपण नंतर काढूयात एंडोडर्म. त्याच्यामध्ये जे आहे, मग त्या ठिकाणी होतं डेड लेअर होतं, इथं वेगळे आहे. इथं पण 3 दिसतात आपल्याला. लास्ट डायग्राम मध्ये पण 3 गोल पाहिले होते आपण. पहिल्या गोलचं नाव आहे, आत आहे म्हणून त्याला काय नाव द्यायचं, एंडोडर्म. काय नाव आहे याचं, एंडोडर्म. बाहेर आहे म्हणून ह्याला नाव द्यायचं एक्टोडर्म. लास्ट आहे म्हणून ह्याला काय नाव द्यायचं, एक्टोडर्म. आणि मध्ये आहे म्हणून ह्याला द्यायचं नाव मेसोडर्म. मेसोडर्म. कळलं का. आणि मग आपण पाहिलेलं आहे बघा, बॉडी कॅव्हिटी इज फॉर्मड आयदर बाय द मेसोडर्म. मेसोडर्म पासून बॉडी कॅव्हिटी तयार झालेली असते. हे बाहेरचं बॉडी वॉल, इथं इंटरनल ऑर्गन, असं आपण पाहिलं. पण आता हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये आतल्या बाजूला एंडोडर्म असतं, मध्ये मेसोडर्म असतं आणि बाहेर एक्टोडर्म असतं. दोन्ही डायग्राम मध्ये एवढाच फरक आहे. इथं मेसोडर्मच्या ऐवजी तिथं डेड लेअर आहे. ती डेड लेअर आपण काउंट करत नाही म्हणून त्याला डिप्लोब्लास्टिक म्हणायचं. इथं जी लेअर आहे ती मेसोडर्म आपण काउंट करतो म्हणून त्याला काय म्हणायचं, ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक मध्ये फक्त निडारिया, बाकी सगळे जे ॲनिमल्स आहेत ते ट्रिप्लोब्लास्टिक. अशा प्रकारे आज आपण क्रायटेरिया फॉर द न्यू सिस्टम ऑफ द क्लासिफिकेशन हा डिटेल्समध्ये पाहिलेला आहे. तर तुम्हाला याच्यावरती बरेच प्रश्न असतात. याच्यामध्ये माझ्या तर मतानुसार की कमीत कमी याच्यावरती 3 ते 4 मार्काचे क्वेश्चन्स तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला पडू शकतात. फिल इन द ब्लँक्स असतात, हु आय एम वरती क्वेश्चन असतो, किंवा त्याचं राईट शॉर्ट नोट ऑन, असं बरेच प्रश्न ह्याच्यावरती विचारलेले असतात. त्याच्यामुळं हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सतत पाहत राहा. याच्यामध्ये मी तर सांगण्याचा चांगला प्रयत्न केला आहे की जेणेकरून तुम्हाला ते कायमचं लक्षात राहावं. प्रत्येक शब्दाचा मी अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. झूम करून पाहत जा, समजत नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं चॅनल असंच पुढं आणखी आपल्याला पुढं न्यायचं आहे. त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. धन्यवाद.